हर्णे महाराष्ट्रातील एक प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते। शेकडोंच्या संख्येने लहान मोठ्या मासेमारी नौका येथे कार्यरत असतात। बंदरात सध्या नव्या मासेमारी हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज होताना दिसत आहेत। नौकांची रंगरंगोटी, जाळ्यांची तयारी आणि अन्य आवश्यक साधनसामग्रीसाठीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। मच्छीमारांनी यंदा 15 दिवसांची वाढीव मासेमारी बंदी स्वीकारली आहे। मात्र शासनाने आता आपली जबाबदारी स्वीकारावी असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे। बंदी आम्ही पाळतो, पण अवैध एलईडी वाले आणि परराज्यातील हायस्पीड वाले बेकायदेशीररित्या मासळीची लूट करतात। सरकारी कायद्यांची नीट अंमलबजावणी होत नाही, याचा फटका नियम पाळून मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांना बसतो आहे। तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मच्छीमारांची मागणी आहे। सरकारने कायदा बनवलेला आहे, तर शासन प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही। त्यांना राजरोषपणे दुजोरा देऊन त्यांना सहकार्य उलट करते आणि पारंपरिक मच्छीमारांना अन्याय करते असा आमचा सरकारवर आरोप आहे। त्यांनी ताबडतोब कायद्याची अंमलबजावणी करून त्यांच्या त्वरित कारवाई करावी आणि एलईडी कायमस्वरूपी बंद करावी आणि फास्टर बोटीचा ताबडतोब इलाज त्यांनी करावा। पहिली सरकारने जी 1 ऑगस्ट तारीख डिक्लेअर केली होती, त्याचा बदला म्हणून 15 ऑगस्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा कायदा काढला 1 ऑगस्ट। अशा परिस्थितीत हा कायदा काढल्यानंतर आम्हाला सर्व मच्छीमारांवर संभ्रमात ठेवून अजून काही धंदा सोडली चालू झाला नाही। सरकारने चांगल्याप्रमाणे 15 ऑगस्ट दिलेली आहे, तर 15 ऑगस्टचं आम्ही पालन करणार। आणि दुसरी गोष्ट जी 1 ऑगस्ट दिलेली होती, त्यामुळे आम्ही जे मच्छीमार उत्साहित होतो की हा सीझन आम्हाला हा महत्त्वाचा असतो। नंतर सीझन चालू झाल्यानंतर गणपतीनंतरमध्ये एलईडी फास्टर बोटी सगळ्या जे चालू होतात आणि महत्त्वाचा आमचा मच्छीमारांचा पारंपरिक मच्छीमारांचं आत्महत्येचं नुकसान करतात, ते वर्षभर कधीही भरून निघत नाही। म्हणून आमच्या सरकारला मागणी आहे, जी तारीख तुम्ही 1 ऑगस्टची 15 तारीख केली ते आम्हाला मान्य आहे, परंतु आमच्या मच्छीमारांकडे कुठली शेती कुठलं काही धंदा नसल्यामुळे सगळं आम्ही 2-2.5 महिने घरात बसून नुसतं खात असतो। त्याच्यामुळे आम्हाला उपासमारीची पाळी आलेली आहे। सरकारने मच्छीमारांचा योग्य ते पॅकेज देऊन आमचा विचार करावा।